द मिराकल मॉर्निंग पहाटेचा चमत्कार या पुस्तकाचा पहिला चॅप्टर आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पहाटेच्या पूर्वीचा काळोख. माझी काय किंवा तुमची काय, प्रत्येकाचीच कथा आणि व्यथा मोलाची असते. 3 डिसेंबर 1999च्या रात्रीची गोष्ट आहे. तोपर्यंत माझे आयुष्य अगदी उत्तमरित्या चाललेले होते. वय वर्ष 20. माझे कॉलेजचे पहिले वर्ष सरले. मधल्या 18 महिन्याच्या काळात मी एका $200 मिलियन कंपनीत नोकरीला लागलो. तिथे सर्वाधिक विक्रीचे रेकॉर्ड मोडणारा विक्रेता म्हणून माझी ख्याती होती. वयाच्या 20व्या वर्षी मी कल्पनातील अशी कमाई केली होती. ते दिवस खरोखरीच खूप वैभवशाली होते, कारण त्या दिवसात मी एका मुलीच्या प्रेमात पडलो होतो. अपेक्षेपेक्षाही खूपच चांगले मित्र मला लाभले होते. आम्ही सारेच विलक्षण आनंदात होतो. माझ्या कुटुंबात मोठे सौख्य व समाधान नांदत होते. मी जगाच्या शिखरावरच होतो असे म्हणा ना, पण हा पण मोठा विचित्र आहे, कारण अचानक तुमच्या समोर काय उभं राहील ते कोणालाच सांगता येत नाही. असुरक्षितता, धोके हे आयुष्याच्या विविध वळणावर दबा धरून बसलेले असतातच. आपण मात्र या साऱ्या गोष्टींबद्दल अतिशय गाफील असतो. आपल्या झुंदीत नशेत असतो. त्या काळात आपण आयुष्याला गृहीत धरतो. ती रात्र मी कधीच विसरू शकणार नाही. रात्रीचे 12:30 वाजले होते. हायवेवरून दक्षिणच्या दिशेने मी 120च्या वेगाने गाडी चालवत होतो. दक्षिण दिशा ही मृत्यूची दिशा आहे असे म्हणतात. आमचे मित्र, हॉटेल हे सर्व मागे सोडून आम्ही दोघेच म्हणजे मी आणि माझी प्रेयसी वेगाने घराकडे निघालो होतो. दिवसभराच्या दगदगीमुळे मी मागच्या सीटवर पेंगत होतो. मला झोपूनच चालणार नव्हतं. मला ड्रायव्हिंग करायचं होतं, ते देखील सेफपणे. मी टकटकीत उघड्या डोळ्यांनी समोर दिसणाऱ्या काळोखी डांबरी रस्त्यावरून माझी फोर्ड कार चालवत होतो. एकंदरीतच मी अत्यंत खुशीत होतो. चेकॉस्लोवाकियाच्या मेलिटच्या सूत्रधाराप्रमाणे माझे बोट एखाद्या काठीसारखे हवेत नाचवत रॉकेटच्या सुसाट वेगाने कार पळत होती. परतायला उशीर होणार आहे हे मी घरी कळवलं नव्हतं. घरी आई वडील काळजी करीत असणार हे मला डोळ्यासमोर दिसत होतं. माझ्या डोळ्यासमोर पुढं काय वाढून ठेवलं आहे याची मला काहीच कल्पना नव्हती. अनेकदा आपण कल्पना करू शकणार नाही असे एक जळजळीत वास्तव अचानक समोर येऊन उभे राहते. समोरून एक भला मोठा शेवरोलेट ट्रक माझ्या दिशेने वेगाने येताना दिसला. त्याचे हेडलाईट्स, तो प्रखर प्रकाश, प्रचंड मोठा आवाज, डोळ्यांपुढे अंधारी, पुढचं सारंच भयानक, शब्दात न पकडता येणारं. तो ट्रक माझ्या छोट्याशा फोर्ड मस्टँग गाडीवर आदळला. मग काय, त्यापुढचे क्षण माझ्यासाठी जणू स्लो मोशन्समधलेच होते. आज जरी तो क्षण आठवला तरी जीवाचा थरकाप होतो. वाहनाच्या चौकटीचा अक्षरशः चक्काचूर झाला. माझ्या कारच्या एअरबॅग्स इतक्या जोरात फुगल्या की माझ्या मेंदूवर मोठा आघात झाला. माझ्या मेंदूची पेशी नक्कीच मृतवत झाल्या असणार. कारचा दरवाजा माझ्या शरीराच्या डाव्या बाजूला घुसला. गाडीचे धातूचे टप माझ्या डोक्यावर आदळले. त्यामुळे माझी कवटी कापली गेली. माझा डावा कान तर जवळजवळ फाटलाच गेला. माझ्या डाव्या डोळ्याच्या चौकटीची हाडे अक्षरशः चिरडली गेली. माझा डावा हात मोडला आणि त्यामुळे हाताची रेडियल नस तुटली आणि कोपरही मोडले. इतकेच नव्हे तर माझ्या मोडलेल्या ह्युमरस हाडाने माझ्या बायसेप्स मागची त्वचा पार छेदून टाकली. माझ्या गाडीचे सेन्सर कॉन्सोल व त्या सॅटर्न गाडीचा पुढचा भाग यांच्यामध्ये माझे पेल्विक हाड अडकले. ते 3 वेगवेगळ्या ठिकाणी मोडले आणि शेवटी माझे फीमर, मानवी शरीरातले सर्वात मोठे हाड, त्याचे 2 तुकडे झाले. कारच्या पत्र्याचा एक तुकडा माझ्या मांडीच्या त्वचेतून बाहेर आला व माझी काळी पॅन्ट अक्षरशः फाटून गेली. सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. माझे शरीर जवळजवळ नष्ट झाले होते. माझा मेंदू कायमस्वरूपी जायबंदी झाला. त्या दारुण वेदना सहन न होऊन माझे शरीर निश्चित होऊन पडले. रक्तदाब उतरला आणि मी कोमामध्ये गेलो. सगळीकडे अंधार पसरला, अगदी गच्च काळोख. तुम्ही फक्त 2 तास जगत असता. त्यानंतर जे घडलं ते केवळ अविश्वसनीय होतं. ज्याला पहाटेचा चमत्कार असेच नाव देतील. कसं ते सांगतो.
इमर्जन्सी पथके त्वरित धावत आली. अग्निशामक कर्मचाऱ्यांनी त्या ढिगातून माझे रक्तबंबाळ शरीर बाहेर काढले. माझ्या शरीरातून बरेच रक्त वाहून गेले होते. माझी हृदयक्रिया जवळजवळ बंद पडली होती. माझा श्वास थांबला होता. वैद्यकीयदृष्ट्या मी मृत झालो होतो. ताबडतोब पॅराडॅक्सिकनी मला हेलिकॉप्टरमध्ये ठेवून जीवनरक्षक प्रयत्न सुरू केले. 6 मिनिटांनी त्यांना यश आले. माझी हृदयक्रिया पुन्हा सुरू झाली. मी शुद्ध प्राणवायूचा श्वास घेतला. मी जिवंत असलो तरी पुढचे 6 दिवस कोमात होतो. मी जेव्हा कोमातून बाहेर आलो तेव्हा मला समजले की मी यापुढे कधीही चालू शकणार नाही आहे. 7 आव्हानात्मक आठवडे हॉस्पिटलच्या रिकव्हरी व रिहॅबमध्ये राहिल्यावर आणि जरा चालायला शिकल्यानंतर मला माझ्या घरी सोडण्यात आले. संकटे चहूबाजूंनी येत होती. सगळ्या चांगल्या गोष्टी मला सोडून जात होत्या. हॉस्पिटलमध्येच माझ्या प्रेयसीने माझ्याशी संबंध तोडले. आता आपले आयुष्य पूर्वीसारखे अभंग राहणार नाही. आपण आता पूर्वीसारखे सक्षमतेने काम करू शकणार नाही हे माझ्या लक्षात आले. हॉस्पिटलमध्ये असताना मी मृत्यूच्या कुशीतच विसावलेले होतो. मृत्यू हाच माझा सखा होता. त्याच्या सोबतीतला माझा सारा अहंकार, माझा सगळा तोरा, मान, प्रतिष्ठा गळून पडली. बेडवर निपचित पडलेलं असताना एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्यात लिहिलं होतं, तुम्ही मरता तेव्हा काय होते ते जर पाहायचे असेल तर तुम्ही मेले पाहिजे. मी विनोद नाही करीत. मरण कसले? ह्या देहाचा नव्हे, मनाचा अंत. मनाने तुम्ही ज्या गोष्टी उराशी बाळगल्या आहेत त्यांचा अंत. तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल कटुता आली आहे त्याचा अंत. तुम्ही जर चैनीची चटक लागलेली एखादी गोष्ट, मग ती लहान असो वा मोठी, सहजपणे दडपण किंवा कोणीही मनधरणी न करता अगदी एकदम मनाने घेतलेत म्हणून सोडून दिली तर तुम्हाला मरण म्हणजे काय ते कळू शकेल. मरण म्हणजे मन असे काही असणे की ते रिकामे, पूर्ण रिक्त झालेले आहे. त्याच्या दैनंदिन उत्कंठा, सुखे व यातना त्याने सोडून दिलेल्या आहेत. मृत्यू म्हणजे पुनर्जीवन असते. जेव्हा मृत्यू असतो तेव्हा नूतन असे काहीतरी अस्तित्वात येते. खरे तर त्याच वेळी तुम्ही खरे तर चैतन्यमय असता. तुम्ही म्हणजे तुमचे संपूर्ण जीवन, आपली सर्व ऐहिक मालमत्ता, पोकळ दिमाग, सुखदुःख, ज्ञान, ज्ञानासकट मनुष्य जिच्या पाण्यात सापडावा अशा एका विशाल नदीप्रमाणे हे जीवन आहे. जोपर्यंत जमवलेल्या या सर्व वस्तू नदीत सोडून तो किनाऱ्यापर्यंत पोहून जात नाही तोपर्यंत मृत्यू त्याच्या दाराशीच लक्ष ठेवीत वाट बघत उभा असेल. तो जेव्हा नदी सोडतो तेव्हा किनारा नसतोच. गळून पडणाऱ्या पानाकडे, त्यातील रंग आणि सौंदर्याकडे पाहिले असता कदाचित शेवटी नव्हे तर प्रारंभीच आपले मरण कसे असले पाहिजे याचे एखाद्याला सखोल आकलन भान होऊ शकेल. एक लक्षात घ्या, मृत्यू म्हणजे काहीतरी पुढे ढकलण्यासारखी, टाळण्यासारखी भयंकर अशी गोष्ट नव्हे, तर सतत ज्याच्याबरोबर राहावे असावे अशी गोष्ट आहे. मुख्य म्हणजे त्यातून आपल्याला विशालतेची, अमर्यादेची, अनंताची विलक्षण जाणीव प्राप्त होईल. तुम्हाला सांगतो, सद्य परिस्थितीशी जुळवून घेणे मला खूपच अवघड जात होते. हे सारे माझ्याच वाट्याला का असा प्रश्न मला सतावू लागला. अर्थात काहीही असले तरी मला माझे आयुष्य पूर्ववत करणे भागच होते. जे आहे त्या समवेत मला राहावंच लागणार होतं. एक क्षणी मात्र मी वाट्याला आलेली स्थितीगती आहे तशी स्वीकारली. एका तत्ववेत्याने म्हटले आहे की जे काही वाट्याला येईल त्याला जाणीवपूर्वक, विचारपूर्वक, तरल अवधानाने तोंड देता आले पाहिजे. स्वतःची कीव करणे, विषण्णता, खिन्नता, नैराश्य, डिप्रेशन, स्वतःला कुठल्या तरी अंधाऱ्या खोलीत वा व्यसनात कोंडून घेणे हा एक प्रकारचा प्रतिकारच आहे. खरं तर असा कुठलाही प्रतिकार बौद्धिक समर्थन न करता आपली बुद्धी, तरल अवधान पूर्ण जागे ठेवून प्राप्त परिस्थिती वा स्थिती गती स्वीकारणं म्हणजेच तिला बगल न देता, दूर न लोटता प्रत्यक्षाला भिडणं. असे केलं म्हणजे माणूस दर खेपेला परिस्थितीला मोठे ताजेतवानेपणाने तोंड देऊ शकेल. ही जाणीव जागी असेल तर माणसाला अशी एक आंतरिक शक्ती लाभेल की जिच्या जोरावर तो हसतमुखाने व विलक्षण समजूतदारपणे आपल्या दुःखाला, वेदनेला स्वीकारू शकेल. आपल्याला आता यातून बाहेर पडायचं आहे. मी स्वतःला वारंवार बजावत होतो की आहे ती स्थितीगती, परिस्थिती व तन मनाचे आरोग्य सुधारायचे कसे यावर आपण पूर्ण क्षमतेने, सकारात्मकतेने व आशावादाने लक्ष केंद्रित करायला हवे. अर्थात भूतकाळात जे घडले ते काही बदलणे शक्य नव्हते. आजवर मी दुःख आणि वेदनेची चव घेतली होती. या क्षणभंगूर जगातील उन्माद आणि आनंद पाहिला. फुलपाखराची वैभवशीलता एका दिवसात कशी संपून जाते हेही मी पाहिले.
माझा आनंद, माझी चमक, माझ्यातले तेज लहान मुलाच्या दुःखासारखे संपून जाणार. अनेक आनंदातून अनेक दुःखे आकाराला येतात. आणखीन मोठी दुःखे, सतत चालणारे कलह, छोट्या छोट्या इच्छापूर्तीतून, विजयातूनच दुःखच निर्माण होत असते. याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. मी स्वतःलाच बजावले आणि म्हटले, तू तुझ्या आत खोलवर पहा, अगदी स्वच्छ डोळ्यांनी पहा, ज्याच्यामुळे तुला सर्व गोष्टींचे नेमके आकलन होईल. तू स्वतःला जाणलेस तर तुझ्या मनाची पाकळ्याही आपोआप उमलतील. जसा एखादा गरुड पक्षी निरंकुश आणि मुक्तपणे स्वर्गात विहरतो, तसे स्वतःला जाणलेस तर तू देखील विहरशील. समुद्राकडे पोचताना नदी जशी नाचत जाते, तसे तू जर स्वतःला जाणलेस तर तूही नाचू लागशील. नंतरच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणावर व जगण्यावर मी माझे लक्ष केंद्रित केले. मी मनाशी निश्चय केला की नाहीच पळायचं यापासून. जे व्हायचं असेल ते होऊ दे. देवाला किंवा कोणाही व्यक्तीला दोष न देता मोठ्या तीक्ष्णतम धैर्यानं व कणखरतेने आपल्याला जगायचे आहे. हे सारे अवघड असले तरी अशक्य मात्र निश्चितच नव्हते. मी माझी पूर्ण सुप्त शक्ती जागृत करण्यास प्रारंभ केला. मला माझी स्वप्ने खरी करायची होती. मोठ्या समर्पित भावनेने मिळालेल्या आयुष्याबद्दल कृतज्ञ राहून जे झाले त्याबद्दल कुढत न बसता मला जगायचे होते. तसे मी जगायला प्रारंभ केला. अखेरीस जीवनात दोनच गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे स्वतःला जास्तीत जास्त जाणून घेणे आणि आपल्या आयुष्याची प्रत्येक कृती उक्तीची जबाबदारी उचलणे. आजवर त्या आयुष्याची अपघाताची जबाबदारी मी बिनशर्तपणे स्वीकारली. मला संपूर्णपणे उद्ध्वस्त करून विनाशाप्रत नेणारा अपघात ही माझ्या जीवनातील एक सर्वोत्तम घटना होती. मी ती विसरणं कधीच शक्य नाही. प्रत्येक गोष्ट घडण्याचं एक विशिष्ट कारण असते. इतकंच नव्हे तर जीवनातील घटना, परिस्थिती व आव्हाने यांच्या मागची प्रेरणादायी कारणे निवडण्याची जबाबदारी देखील आपली स्वतःचीच असते. याची एक नवी जाण मला येऊ लागली. मग मी विजयी पुनरागमन करण्यासाठी माझ्या अपघाताचा उपयोग करायचो ठरवले. मी नर्सला एक डायरी आणण्यास सांगितले. एकदा पहाटे 4:30 वाजता मला अचानक जाग आली. मला मोठ्या प्रयत्नाने माझी डायरी उघडली. त्यावर मला आता लिहायचं होतं. खरं तर मी मलाच बॅकअप करण्यासाठी लिहित होतो. या जगात चिरंतन, शाश्वत हे असे काहीतरी आहे. आपणा सगळ्यांना मृत्यू हा गाठणार आहेच. म्हणूनच हे दुःख असतानाच त्याला नीट समजून घ्या. ते पुढे ढकलू नका. तुम्ही विमनस्क असतानाच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तुम्ही समजून घ्या. त्या दुःखाला तुमचे काळीज कुरतडण्याची संधी देऊ नका. एकटेपणामुळे तुमचे हास्य लोप पावू देऊ नका. त्यातून वेदना झाली तरीही मनापासून ते सगळे समजून घ्या. तुमच्या मनातून एकटेपणा, दुःख काढून टाका. तुम्ही स्वतःचे मन तपासून पहा. तेव्हाच तुम्हाला कळेल की स्वतःची जाणीव मुक्त केल्यावर आपल्याला जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे जाता येते. हे सगळे पोकळ शब्द आहेत असे मात्र कृपा करून म्हणू नका. त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर या क्षणभंगुरतेत रमून गेला असाल तर त्वरित जागे व्हा. सर्व क्षुद्र गोष्टी बाजूला सारा. तुमची सर्व शक्ती, सर्व चैतन्य एकवटा सभोवताली पहा. आपल्या आत पहा. मग तुम्हाला दिसेल की तुमच्या आतच आनंद आहे. खरे तर तेच केवळ सत्य आहे. लक्षात घ्या की पहाटेचा आनंद सर्व शोधायचा सर्वोच्च शिखरबिंदू असतो. अशा आनंदात सर्व शंका, कुशंका, प्रश्न, समस्या याचा अंत होतो. हा आनंद आपल्याला संपूर्ण मुक्तता मिळवून देणार आहे. आनंद हाच एकमेव कायदा आहे, आश्रय आहे. आनंद हाच सर्व गोष्टींचा स्रोत आहे. हा आनंदच जे अनंतमय असे क्षेम मिळवून देणार आहे. माणसाची प्रगती फक्त पहाटेच्या आनंदातूनच झाली पाहिजे. सूर्य उगवल्यानंतर फूल जसे सूर्याकडे तोंड करून विनाशायास उमलते, तद्वत माणसाने मोठ्या आनंदासह देवत्वाकडे जायला हवे. सहजपणे जगा आणि आनंदी राहा. बहुतेक जण दुःखाच्या दिशेने जातात, पण फारच थोडे आनंदाच्या मार्गाने प्रगती करतात. म्हणून म्हणतो, प्रत्येक दिवसाच्या सौंदर्याला जागे राहा. प्रत्येक नवी पहाट हा एक चमत्कारच असतो. हे विश्व खरोखरच अद्भुत आहे. म्हणूनच केवळ तुमच्यासाठीच हे द मिराकल मॉर्निंग, पहाटेचा चमत्कार अनुभवा. इसवी सन 2000 साल उजाडले. मी हॉस्पिटलच्या बेडवर पडलेला असलो तरी हरलो नव्हतो. मग मी विचार केला की बेडवर पडून मला कोणत्या गोष्टी करता येणे शक्य आहेत. मी योग्य विचार योग्य ठिकाणी
करू शकतो. मी चिंतन ध्यान करू शकतो. मुख्य म्हणजे नैराश्याने एकटेपणाने न ग्रासले जाता मोठ्या उमेदीने वास्तवाकडे स्पष्ट सरळ आणि करुणेने पाहू शकतो. अखेरीस आपण विचार कसा करतो, का करतो यालाच महत्त्व असते. बरोबर आहे ना? कोणत्याही रोपाचं बीज व्यवस्थित रुजू दिलं आणि अंकुर निर्माण होऊन त्याची वाढ नीट होऊ दिली तरच ते रोप वाढून त्याचं झाड सशक्त निरोगी होईल. आधी गर्भ निर्माण होऊन त्याची व्यवस्थित वाढ झाली तरच जन्म होईल. म्हणून म्हणतो, विचार मनात रुजू द्या, त्यावर पुढे संस्करण होईल आणि त्यानंतर ते विचार तुमच्या मनात स्पष्ट होऊन लागतील. त्यासाठी वाट पाहण्याची तयारी मात्र ठेवा. प्रेमातून असाधारण अशी सृजनशीलतेची कृतज्ञतेची भावना अस्तित्वात येते. आत्यंतिक प्रेमभाव असल्याशिवाय तुम्हाला जीवनाची विशालता जाणवणार नाही. इतकंच नव्हे तर तुम्हाला संपूर्णतेचे दर्शन होणे शक्य नाही. तुम्ही निरंतर दुःखी राहाल. जीवनाच्या अखेरीस तुमच्याजवळ राखेशिवाय आणि पोकळ शब्दांशिवाय काहीही राहणार नाही. म्हणूनच म्हणतो, माणूस जे काही करीत असेल त्यात त्याने उत्कृष्टच असलं पाहिजे. पूर्ण प्रेमातून व क्षमतेतून, तीव्रतम इच्छेतून उद्याला आलेले आपले काम, त्यानंतर आपण घेतलेली विश्रांती, पूर्ण शांतता, भोगलेला एकांताचा आनंद आणि सृजनशीलतेची सोबत, हे सारे काही अवर्णनीय व आनंदमय असते. जीवनात जे जे घडले, जे प्राप्त झाले आहे, मग ते चांगले असो वा वाईट, त्याबद्दल गुडघे टेकून कमालीच्या नम्रतेने त्या ईश्वराचे आभार माना. कारण त्या कृतज्ञतेतूनच तुम्ही अधिकाधिक समृद्ध होत जाणार आहात. कारण वाट्याला आलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवत असते. आज तुम्ही ज्या स्थायी विराजमान आहात किंवा जे यशवैभव तुम्हाला प्राप्त झालेले आहे, त्यात अनेकांचा हात असतो. त्याबद्दल तुम्ही त्यांचे कृतज्ञशीलतेने आभार मानले आहेत का? यश अनेकांच्या हाती लागते, पण यशाला स्थिरता देणे फारच थोड्यांना जमते. खरे तर याचे कारण माणसाच्या स्वभावात अहंकारात दडलेले आहे. माणसाने स्वतःमधील चांगल्या गुणांचे संवर्धन करण्यास सुरुवात केली की 3 टप्प्यात माणसाचा विकास होतो, असे कोवे म्हणतो. गुण क्षीण असतात तेव्हा तो परिस्थिती व अन्य माणसावर अवलंबून असतो. गुण वाढीस लागले की त्याला स्वातंत्र्याची अनुभूती येऊ लागते. काही काळाने तो स्वतंत्र वृत्तीने काम करू लागतो. मात्र इथेच अहंकार निर्माण होण्याचा धोका असतो. अहंकार वाढला की अवनती ठरलेली स्वातंत्र्यानंतर पुढील टप्पा गाठायचा असतो. हा टप्पा असतो परस्पर लंबित्वाचा, कृतज्ञतेचा. कुठलीही सबब न सांगता, तक्रारी वा समर्थन न करता मी कंपनीतल्या माझ्या विक्रीच्या पदावर परत रुजू आलो. तुम्हाला सांगतो, ते माझे करिअरमधील बेस्ट वर्ष ठरले. मी अख्ख्या कंपनीत 60,000 विक्री प्रतिनिधींमध्ये 6व्या नंबरावर आलो होतो. तेही शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आर्थिक दुरावस्थेनंतर. 2001 साल उजाडले. जीवन काही साधं सोपं नसतं, ते फार गुंतागुंतीचं व संकीर्ण असं असतं. आपण मात्र अशा या गुंतागुंतीच्या जीवनाकडे साधेपणाने, सहजपणानं पाहिलं पाहिजे. कारण जीवन हे समस्यायुक्त मुळीच नसते, तर आपणच समस्याग्रस्त असतो. म्हणून आपल्या समस्येचे, दुःखाचे निरीक्षण कसे करायचे हे जर आपण समजून घेतले तरच आपल्याला आपल्या समस्येचे म्हणजेच आपल्या स्वतःचे आकलन होऊ शकेल. समस्येकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच खरोखरच महत्त्वाचा असतो. समस्या नव्हे, आपल्या जीवन व्यवस्थेची संपूर्ण प्रक्रिया स्वतःच उलगडून पाहणे व पाहता पाहता तिच्या मागील वास्तवतेचे दर्शन करून घेणे हीच गोष्ट आवश्यक आहे. पराभूत माणसे ही नेहमीच भूतकाळात जगत असतात, तर विजेते वर्तमानातील प्रत्येक क्षणातील आनंद लुटत भविष्याचे नियोजन करीत पुढे जात राहतात. मुख्य म्हणजे ते नेहमीच खेळातला आनंद लुटतात. मित्र हो, आयुष्याच्या प्रवासात धोके वळणावर भेटणारच आहेत. बंदरातील आपला मुक्काम हलवा आणि सफरीला निघा. वाट वादळी असली तरी लाटांवर स्वार व्हा, मग समुद्र तुमचाच असेल. याच्यानंतरचं जर तुम्हाला ऐकायचं असेल तर ते भाग 3 दिलेलं आहे. तर मग तुम्हाला मी वाचलेलं कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका. चला तर मग भेटूया भाग 3 मध्ये.